अजून काही जाणून घ्यायचं आहे, ऐकायचं आहे. त्यामुळे या सत्रामध्ये मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते, सर्व मान्यवरांचं स्वागत करते आणि आजचे जे वक्ते आहेत प्राध्यापक सोमनाथ रोडे सर यांचंसुद्धा मनापासून स्वागत करते आणि महात्मा गांधी समज गैरसमज या सत्राचा उत्तरार्ध त्यांनी आपल्या विवेचनातून मांडावा अशी नम्र विनंती करते. श्रीयुत रोडे सर. बाराला आपला समारोप आहे, त्यामुळं 12च्या आतच हे सत्र संपावं अशी अपेक्षा आहे. मी आपल्यासमोर सविस्तर विवेचन केलेलं आहे. एक पुस्तिका तुम्हाला दिली जाणार आहे, गांधी प्रश्नोत्तरे म्हणून. ती पुस्तिका कशी निर्माण झाली आपल्याला सांगतो की नांदेड जिल्ह्यात स्वामी रामानंद तीर्थ नावाचं विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठातल्या 4 जिल्ह्यांच्या प्रतिनिधींचं जवळपास 150 प्रतिनिधींचं एक शिबिर वसमतला मराठवाड्याचे गांधी म्हणून ज्यांना ओळखलं जायचं ते गंगाप्रसादजी अग्रवाल जवळपास ते 94-95 वर्ष जगले आणि गांधीसारखंच भ्रमंती करायचे, जागोजागी प्रबोधन फेऱ्या काढायचे, पदयात्रा काढायचे. तर त्यांच्या उपस्थितीमध्ये ते शिबिर झालं होतं 150 विद्यार्थ्यांचं. आणि एका सत्रामध्ये असं मुलांनी ठरवलं की आम्ही प्रश्न विचारतो आणि ते प्रश्नोत्तराचा तास 2.5-3 तास चालला आणि ते इतकं चांगलं सत्र झालं की त्याची उत्तरं मी आणि प्राध्यापक कोंपलवार म्हणून आहेत, अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार निर्मूलन न्यासचे उपाध्यक्ष आहेत, ते पीपल्स कॉलेजला प्राध्यापक आहेत बालाजी कोंपलवार म्हणून, आपल्या चळवळीतलेच आहेत तेही. त्यांनी आणि मी दोघांनी ती प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत. त्या पुस्तिकेमध्ये त्या विद्यार्थ्यांनी किंवा विद्यार्थिनीने विचारलेला प्रश्न आणि त्याला आम्ही दिलेलं उत्तर, त्यात बरेचसे प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्याची उत्तरं त्याच्यामध्ये आहेत. मला असं वाटतं की आता आपल्या हा जो वेळ आहे त्या वेळेत तुमच्या मनात अजूनही विश्लेषण केल्यानंतरही खतखतणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न निर्भयपणे तुम्ही विचारले तर त्याचं मी समर्पक उत्तर देईन आणि त्यामुळं एकतर्फी संवाद न होता हा उभयपक्षी संवाद होऊ शकेल. आणि तुम्ही अगदी मनात जे काही घोळतंय किंवा खतखततंय ते कुणाची पर्वा न करता उठून उभं राहून विचारा, त्याचं उत्तर देतो मी. त्या पद्धतीनं हे सत्र चालेल. आणि त्या सर, हिंदुत्ववादी लॉबी आणि दलितवादी लॉबी यांच्यामध्ये सर नेमके गांधीजीबद्दल कोणकोणते गैरसमज होते? गैरसमज हे मी बसा मगाशी मी सांगितले ते गैरसमज होते की गांधी मुसलमानांचं लागून चालन करतात, असा एक गैरसमज होता. गांधी हा देश हिंदुत्ववादी बनवण्यामधला सगळ्यात मोठा अडसर आहे आणि त्यांच्या शाखांच्या मध्ये असे ठरलं की हा माणूस संपवल्याशिवाय, मध्ये तुषार गांधी हे गांधीजीचे पंतू आहेत, लातूरला त्यांचं व्याख्यान होतं. त्या व्याख्यानामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की गोडसे असो, बेडसे असो, त्याच्याबरोबरचे त्याचे दुसरे मित्र असोत, हे सगळे सावरकरांचा आशीर्वाद घेऊनच गांधी हत्येच्या विचारानं प्रेरित झालेले होते. बेडगे माफीचा साक्षीदार झाल्यामुळं सावरकरांच्या बद्दल कोणाची साक्ष आली नाही, नसता तेही याच्यात अडकले असते. पण सावरकरांच्या बद्दल कोणीच म्हणजे कोर्टासमोर साक्ष आली नाही, त्यामुळं हे झालं. तर हिंदुत्ववादामधला अडसर बापू आहेत हे एक होतं आणि मुसलमान द्वेष्टे आहेत, हे असे 2 प्रामुख्यानं महत्त्वाचे आरोप होते. आणि दलितांच्या समोरचा जो काही मुद्दा होता तो मुद्दा राखीव जागांचा होता. आता राखीव जागा खरं पाहता जी साऊथ बॅरो कमिशनच्या समोर गांधीजीने जी मुलाखत बाबासाहेब आंबेडकरांनी जी मुलाखत दिलेली आहे त्या मुलाखतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला
विभक्त मतदारसंघ फायद्याचे नाहीत, स्पष्ट सांगितलंय. परंतु इथे इंग्रजांच्या दुटप्पी चालीमुळं, कारण इंग्रजांच्या मनात काय होतं, एका भारताचे जवळपास 4 भारत करायचे असं त्यांच्या डोक्यात होतं. 4 भारताची कल्पना कशी होती त्यांची? एक संस्थानिकांचा भारत. आपल्याकडं 600च्या आसपास संस्थानिक होते, हे तर तुमच्या ऐकण्यात आणि वाचण्यात असेल ना. संस्थान, हैदराबादचं संस्थान, जुनागडचं, काश्मीरचं, असे 600 संस्थानं होती. तर त्यांचं म्हणणं होतं की संस्थानिकांचा भारत, त्या संस्थानिकांच्याच ताब्यात तो प्रदेश द्यावा. एक संस्थानिकांचा भारत, एक मुसलमानांचा भारत, एक दलितांचा भारत आणि उरलेला भारत, असे 4 तुकडे करायची योजना ब्रिटिशांच्या मनात होती, ज्याला आपण डिवाइड अँड रूल पॉलिसी म्हणतो, फोडा आणि झोडा राजनीती म्हणतो. ही ब्रिटिशांनी केव्हापासून स्वीकारली? ही 1857चा आपला जो लढा झाला. तुम्हाला माहिती आहे की 1857च्या लढ्यामध्ये आपला नेता कोण होता? बहादूरशाह जफर आपला नेता होता, अहमद शाह आपला नेता होता, महाराणी झाशीची त्याच्यामध्ये होती, तात्या टोपे त्यामध्ये होते, पेशवे होते, आणि ह्या सगळ्यांनी मिळून लढा दिला. ब्रिटिशांच्या लक्षात आलं की हे सगळे मिळून जर आपल्या डोक्यावर बसले तर आपलं अस्तित्व काही खरं नाही, आणि म्हणून डिवाइड अँड रूल पॉलिसी जी आहे, ही पॉलिसी तेव्हापासून त्यांचा जो जेम्स मिल नावाचा लेखक आहे, याने डिवाइड अँड रूलचं तत्व हे इथे अंमलामध्ये आणलं आणि भारताचे तुकडे कसे करता येईल. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जिनाचं स्वप्न आहे की मला मुसलमान समाजातलं नामदार गोखले व्हायचंय, हे स्वप्न आहे. 30 पर्यंत स्वप्न आहे, पण 30 नंतरचा जिना पूर्णपणे बदललाय. 30 नंतरचा जिना म्हणतोय की आम्हाला द्विराष्ट्रवादाशिवाय, पाकिस्तानच्या निर्मितीशिवाय आम्हाला दुसरं भवितव्यच नाही, अशी भूमिका घेतलेली आहे. आणि याला खतपाणी घालण्याचं काम ब्रिटिश करत होते आणि इथल्या काही अंतर्गत यंत्रणाही त्याला खतपाणी घालत होत्या. तेव्हा दलितांच्यासाठी हा प्रश्न जो आहे, आणि मग गांधीजींनी जेव्हा भूमिका घेतली, ती विभक्त मतदारसंघ म्हणजे कसा आहे की समजा एक लोकसभेचा यवतमाळ मतदारसंघ आहे आणि याच्यामध्ये विभक्त मतदारसंघाची एक राखीव जागा ठेवली, तर राखीव जागेसाठी फक्त त्या मतदारसंघातले दलितच मतदान करतील. आलं लक्षात? दुसरे मतदान करणार नाहीत. म्हणजे काय झालं, दलिताचं कंपार्टमेंट झालं आणि यांचे प्रतिनिधी निवडून गेल्यानंतर ते लोकसभेत जाणार, त्यांचा सवर्ण उमेदवाराशी काही संपर्क राहणार नाही. गांधींचं म्हणणं होतं राखीव जागा मागा, राखीव मतदारसंघ मागा, ज्याच्यामध्ये सवर्णांचे उमेदवार निवडताना सगळे मतदान करतील आणि दलिताचे उमेदवार निवडताना सर्व वोटर्स असतील. म्हणजे सामाजिक समन्वय राहील, सामाजिक अनुबंध राहतील, समाजाचं आदान प्रदान राहील. दलितांच्याकडे वारंवार सवर्णाला मत मागण्यासाठी जावं लागेल आणि त्याच्यातून थोडी भाईचाराची भावना निर्माण होईल. आणि त्यानंतर आपल्या लक्षात येईल की जवळपास 75 ते 76 जागा, या 32चा जो करार झाला आपला पुणे करार, त्याच्यानंतर राखीवसाठी पूर्वीच्या जागा मिळाल्या होत्या त्याच्यापेक्षा 76 जागा जवळपास जास्त मिळालेल्या आहेत. आणि तुम्ही जर पुणे करारानंतर आंबेडकरांची परिभाषा आणि गांधीची परिभाषा वाचली तर तुम्हाला लक्षात येऊ शकेल. आंबेडकर असं म्हणतात की आता झालं गेलं सगळं विसरून पुणे कराराची अंमलबजावणी करण्यासाठी नेटानं आपल्या कार्यकर्त्यांनी कामाला लागलं पाहिजे. आणि गांधी असं म्हणतात की आता झालं गेलं विसरून मंदिरं म्हणा, हे सगळी जी आहेत ही सगळी अस्पृश्यासाठी खुली झाली पाहिजेत. आणि 1932च्या करारानंतर बरीचशी मंदिरं खुली झाली. बऱ्याचशा विहिरीवर दलितांना पाणी भरण्यासाठी मुभा देण्यात आली. खूप मोठ्या प्रमाणात, ज्याला आपण सामाजिक स्थित्यंतर म्हणतो, हे सामाजिक स्थित्यंतराची मोठी लाट या आंदोलनाच्या नंतर सुरू झाली. गांधींचा जीव वाचला. जीव वाचवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांची प्रायोरिटी होतीच की आपल्यामुळे गांधीजी या उपोषणाच्या मध्ये प्राण त्यांचा जावा, अशी त्यांची अपेक्षा नव्हती. जे झालं ते व्यवस्थित झालं. उलट बाबासाहेबांनी एका ठिकाणी असं म्हटलंय की
याच्या राखीव जागेच्या किंवा पुणे कराराच्या वेळेस जे गांधी माझ्याबरोबर वागले ते गांधी राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या वेळेस तसे का वागले हा प्रश्न गांधींच्या म्हणजे बाबासाहेबांच्या पुढे निर्माण झाला होता. राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या समोरची भूमिका आणि आता पुणे कराराच्या वेळेची भूमिका ही टोटली वेगळी भूमिका होती आणि ही भूमिका एकदम मला मान्य झालेली भूमिका आहे असं गांधीजींनी स्पष्ट सांगितलेलं आहे. परंतु काही राजकारणी लोक याच्यावरही मतभेद निर्माण करून थोडंसं वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करतात. परंतु आपण पुणे करारानंतरची बाबासाहेबांची भाषणं आणि गांधींची भाषणं ऐकली आणि परवाचं मी जे प्रकाश आंबेडकरांचा रेफरन्स तुम्हाला दिला की गांधींना समजून घेण्यात आम्ही कुठेतरी चुकलो आहोत अशी प्रांजल कबुली त्यांनी सेवा दलाच्या शिबिरात दिली. त्याच्यावरून आता मी असं मानतोय की दलितांच्या मधलं हे जे गांधीकडे बघण्याचा जो अँगल आहे तो आता बदलत चाललेला आहे आणि तो पूर्णपणे बदलेल अशी मला खात्री आहे. रावसाहेबांच्या पुस्तकानंतर दत्ता भगतचं येणारं पुस्तक, आमच्याकडे छोटी मोठी पुस्तक लिहिणारी दलित समाजामधली मंडळी ही सगळी आता त्या विचारानं अनेक पद्धतीचं साहित्य आपल्या समाजासमोर देण्याचा प्रयत्न करीत आहे. हां या उठा विचारा. पुणे कराराशी संबंधित क्वेश्चन आहे. पुणे कराराच्या अगोदर गांधी हे वर्णव्यवस्थेचे समर्थक होते. पुणे करारानंतर असं काय घडलं का त्यांच्या विचारात भर पडली आणि ते वर्णव्यवस्थेच्या विरोधात बोलायला लागले? एका अर्थानं गांधीजी वर्णव्यवस्थेचे समर्थक होते, परंतु जसजशी गांधींनी असं म्हटलेलं आहे की मी आज काय म्हणालो तिकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे, काल काय म्हणालो त्या गोष्टीचा संदर्भ आपण सोडून दिला पाहिजे, नवा संदर्भ लक्षात घेतला पाहिजे. गांधीजी तुम्ही म्हटल्याप्रमाणे सुरुवातीच्या काळात थोडी चातुर्वर्ण व्यवस्था होती किंवा त्या व्यवस्थेवर त्यांचा विश्वास होता, परंतु आफ्रिकेमधला वर्णद्वेषाविरुद्धचा लढा 21 वर्षे दिल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये खूप मोठं स्थित्यंतर झालं, मनवंतर झालं. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा माई आंबेडकरांच्या विवाहाची पत्रिका सरदार पटेलांच्याकडे दिली तेव्हा सरदार पटेलांना आंबेडकर म्हणाले की गांधी हयात असते तर माझ्या या लग्नाला नक्कीच आले असते, परंतु त्यावेळेस गांधी हयात नव्हते. गांधींनी प्रणच केला होता 40च्या नंतर की मी त्याच लग्नाला उपस्थित राहील ज्या लग्नात मुलगा किंवा मुलगी दलित असेल. तर मला असं वाटतं की माणसं असो संस्था असो कालपर्यंत ते बदलत असतात आणि बदलणारा जो रिसेंट विचार आहे त्यांचा तो विचार गांधीजींनी हेच म्हटलेले मी काल म्हणालो त्यापेक्षा आज काय म्हणालो याच्यावर तुम्ही अधिक विश्वास ठेवा. लुई फिशरच्या पुस्तकामध्ये एक संदर्भ अतिशय महत्त्वाचा आहे, तो मला सुरेश द्वादशीवारनी सांगितला. तर आंबेडकर लुई फिशरशी बोलताना असं म्हणतात की मला समजून घेणारा भारतामध्ये एकमेव माणूस आहे आणि ते महात्मा गांधी आहेत. म्हणजे आंबेडकर काय आहेत, आंबेडकराची प्रज्ञा काय आहे आणि ते तुम्हाला मागच्या 2 संदर्भात घटनेचं जबाबदारी देताना आणि मंत्रिमंडळात समावेश करताना याच्यावरून आपल्या लक्षात आलेलं आहे की आणि ती भूमिका लुई फिशरच्या समोर त्यांनी प्रामाणिकपणे मांडलेली आहे. मला असं वाटतं की माणसं असो त्यांच्यावर तो जुन्या विचाराचा प्रभाव, कारण त्यांच्या संपर्कामध्ये जे होते ते राय चौधरी का काय ते जे आहेत त्यांचा एक मोठा प्रभाव होता. जैन धर्माचे ते काही उपासक होते म्हणून चातुर्वर्ण्याचा थोडासा प्रभाव होता, पण तो आफ्रिकेनंतर आणि 1915 मध्ये तर सगळं घर विरोधात आहे. पण स्वतः ते म्हणतात की मी दलित कुटुंबात सहज राहणार आहे. दुसरी एक आपल्याला साबरमती आश्रमामध्ये अशी गोष्ट पाहायला मिळते की साबरमती आश्रम जेव्हा झाला तेव्हा टॉयलेट जरा लांब असायचे आणि मग परदेशी वगैरे पाहुणे असले तर प्रत्येकाच्या बेडच्या जवळ एक लघवीचा पॉट ठेवला जायचा आणि सकाळी उठल्यानंतर प्रत्येकाने आपापला पॉट त्या खताच्या खड्ड्यात नेऊन टाकायचा आणि लघवी रिकामी करायची, पॉट धुवून पुन्हा तिथे ठेवून द्यायचा, अशी पद्धत होती. एक पाहुणे आले, ते पाहुण्यांना माहीतच नाही पद्धत, पॉट तसाच राहिला. कस्तुरबाला त्यांनी सांगितलं हे पॉट उचल. कस्तुरबा अनॉइड होती, नकार देत होती, तर ती म्हणाले ठीक आहे तू उचल नाही तर मला तर उचलून टाकावंच लागेल. म्हणजे आपल्या लक्षात येऊ शकेल की ही जी भावना आहे आणि ते जे मी तुम्हाला दिदाबाई आणि दादूबेंचा प्रसंग सांगितला त्याच्यानंतर फार मोठ्या प्रमाणात साबरमती आश्रमाच्या देणग्या कमी झाल्या. खजिनदारानं असं सांगितलं
की आश्रम चालवण्यासाठी आता केवळ 15 दिवसाचा निधी आपल्याकडे शिल्लक आहे. 15 दिवसानंतर काय होईल सांगता येत नाही. गांधी म्हणाले ठीक आहे, निधी नाही मिळाला, लोकांनी सहकार्य नाही केलं तर आपण एखाद्या दलित वस्तीमध्ये जाऊन राहू, परंतु मी कोणत्याही परिस्थितीत दलित कुटुंबाला इथून बाहेर काढणार नाही किंवा बाहेर त्यांना सोडणार नाही. आणि योगायोगानं कुणीतरी एक अनामिक आला 2-4 दिवसानंतर आणि त्यांनी 25,000च्या नोटाचं बंडल गांधींच्या एका सहकार्याकडे दिलं. म्हणजे त्यातून पुढचे काही प्रश्न त्यांचे सुटले. म्हणजे इथे गांधीजी आपल्या भूमिकेपासून थोडे मागे पुढे जायला तयार नव्हते. कस्तुरबाशी या प्रश्नावर त्यांचा वाद झाला, परंतु त्या वादाची त्यांनी पर्वा केली नाही. मी तर सांगितलं की मगनबाईची पत्नी सोडून गेली, गांधीजींच्या भावाची पत्नी आश्रम सोडून गेली, कस्तुरबा त्या तयारीत होती, पण या सगळ्यांच्या पुढं मी माझी भूमिका सोडणार नाही असं गांधीजींचं म्हणणं होतं. आणि त्या कुटुंबासह पुन्हा ती लक्ष्मी ही सगळ्या आश्रमवासियांची खूप आवडती कन्या झाली असंही चित्र आपल्याला पाहायला मिळेल. हां, या. ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे होणारे आजच्या या पिढीतील स्थलांतरण, एक ग्रामीण भागाकडे निर्माण होणारा शहराकडे चला असणारा दृष्टिकोन आणि ग्रामीण भाग आणि शहरी भागात त्यात निर्माण होणारी अविकसिततेची दरी आणि महात्मा गांधी यांचं हे खेड्याकडे चला असणारे विधान, याची आजच्या खेड्याकडे चला असणारे विधान हे कितपत समर्पक आहे आणि याची आजच्या काळाला किती गरज आहे. प्रश्न क्रमांक 2 की मगाशी म्हटले की एक आपल्या देशात जे शेतकरी आंदोलन झालं आणि त्यांना ते न्याय मिळण्याकरता 378 दिवस लागले. त्यात 750 आमच्या शेतकरी बापांचा, मी तर ते हत्याच म्हणेल सर, हिंसेच्या मार्फत ती हत्या आहे. आणि याला सर्वस्वी जबाबदार आहे कोण आहे? हे याला सरकार जबाबदार, यातली व्यवस्था, प्रशासन व्यवस्था हे जबाबदार. आणि या लोकशाही देशात एका आमच्या शेतकरी बापाला 3 कृषी कायद्याच्या विरोधात न्याय मिळण्यासाठी 378 दिवस लढावं लागतं आणि 750 आमच्या शेतकरी बापाचा मृत्यू होतो. हे या आपली विकसनशीलतेकडून अविकसितकडे वाटचाल सुरू आहे का? हा प्रश्न क्रमांक 2. चांगले 2 प्रश्न विचारले तुमच्या सहकार्याने, मी त्यांचं अभिनंदन करतो. पहिला प्रश्न जे आहे की आपली जी ग्रामीण व्यवस्था आहे, ही ग्रामीण व्यवस्था त्या ठिकाणचे जे ग्रामोद्योग होते, लघु उद्योग होते, हे पूर्णपणे मोडीत निघाल्यामुळं ग्रामीण माणसाच्या उदरनिर्वाहासाठी स्थानिक पातळीवर काही साधनच राहिलं नाही. आणि त्यामुळं स्थलांतराशिवाय त्याच्यापुढं दुसरा पर्याय आपल्याला दिसत नाही. आणि स्थलांतर करून जेव्हा मोठ्या वस्तीमध्ये जातो तिथे त्याला अत्यंत गैरसोयीच्या ठिकाणी चेंबूर, धारावी अशासारख्या झोपडपट्ट्यांच्यामध्ये राहावं लागतं. 10 बाय 10च्या खोलीमध्ये कसं तरी जीवन जगणे आणि ते असह्य वाटणारे जीवन आहे ते त्याला जगावं लागतं. गांधीजी हे ग्राम स्वराज्याचे पुरस्कर्ते होते. गांधीजी स्मॉल इज ऑलवेज ब्युटिफुल, म्हणजे जे लहान आहे ते छान आहे, ते सुंदर आहे, अशी गांधींची कल्पना होती. आणि गांधीजींना असं वाटत होतं की हे जे खेड्यामधले लघुउद्योग आहेत ते लघुउद्योग टिकून राहिले पाहिजेत, टिकले पाहिजेत. मला असं वाटतं की आता कोरोनाच्यामुळं आपल्या लक्षात येईल की सगळे उद्योग बंद पडले, कारखाने बंद पडले, परिवहन व्यवस्था बंद पडली, रेल्वे बंद पडले, विमान जहाज बंद पडले. अशा स्थितीमध्ये शेतीनंच आपल्याला तारलं. आणि मग तेव्हाही लोकांच्या लक्षात आलं, आता कोरोनाच्या काळात जे काही लोक मध्ये गावाकडे आले त्यातले 50% लोक तर पुन्हा शहराकडे जायला तयार नाही. आता आम्ही शेतीच आमची विकसित करू, तिथेच आम्ही आमचं जीवन पुढे नेण्याचा प्रयत्न करू. कारण आपल्या लक्षात आलं की कोरोनाच्या काळात केवळ शेती व्यवसायानंच आपली एकूण यंत्रणा जिवंत ठेवली. हजारो लाखो लोक जे कारखान्यातून बाहेर पडले आणि कारखान्याचं जसजसं यांत्रिकीकरण व्हायला लागलेलं आहे. मध्यंतरी जमशेदपूर पोलाद कारखान्यामध्ये 85,000 कामगार काम करत होते. परंतु नवी यंत्रणा आली, नवी टेक्नॉलॉजी आली
आणि नव्या टेक्नॉलॉजीमुळे 40,000 कामगारांना घरी जावं लागलं आणि 45,000 कामगारावर पूर्वीपेक्षा उत्पन्न अधिक वाढायला लागलं. तर आपल्या लक्षात येऊ शकेल की गांधीजींचं म्हणणं होतं की मी यंत्राचा विरोधक नाही, पण माणूस यंत्राचा गुलाम होता कामा नये, असं गांधीजींचं म्हणणं आहे. शिलाई यंत्रच आहे, गांधीजींनी त्याचं स्वागत केलं. टेलिफोनचं गांधीजींनी स्वागत केलं. सायकलवर गांधीजी सेवाग्रामला असताना, साबरमती आश्रमात असताना सायकलचा वापर करत असत, घड्याळाचा वापर अचूकपणे ते करत असत. ही यंत्रच आहेत. पण गांधी असं म्हणतात, यंत्र विवेक हा जर आपण ठेवला नाही आणि यंत्राचे आपण जर गुलाम झालो तर ते यंत्र आपल्याला परवडणारं नाही. यंत्र विवेक ठेवून, आपला सत्सद्विवेक जागा ठेवून यंत्राचा वापर, माणसाला गुलाम करणारं यंत्र इथे येता कामा नये, अशी भूमिका त्यांची होती. आणि त्याप्रमाणे आता काही उदाहरणं, विदर्भातलंच उदाहरण आहे की लेखामेंढा नावाचं गाव आहे. गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यामध्ये गाव आहे. मी तिथे 2-3दा जाऊन आलो. तिथे देवाजी तोफा नावाचा आदिवासी नेता किंवा कार्यकर्ता काम करतो. गांधींच्या स्वप्नातलं ग्राम स्वराज्य कसं असेल हे त्यांनी दाखवून दिलं. देवाजी तोफाच्या आदिवासी गावाची लोकसंख्या 2,500 आहे. तिथे लेखा आणि मेंढा असे 2 संयुक्त गाव आहेत. 2,500 लोकवस्तीचं छोटंसं गाव. पण या छोट्याशा गावाच्या लोकांची घोषणा काय आहे? दिल्ली मुंबईत आमचे सरकार, दिल्ली मुंबईत आमचे सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार. लक्षात घ्या, आमच्या गावात आम्हीच सरकार. आमच्या गावात कोणी दुसरं सरकार नाही, आम्ही लोकच सरकार आहोत. वी द पीपल ऑफ इंडिया, आपलं जे प्रियांबलचं पहिलं वाक्य आहे ते काय सांगतं? आम्ही लोक या देशाचे सार्वभौम आणि सर्व शक्तिमान असे अधिकारी आहोत. या देशाचे कोणी रामनाथ कोविंद प्रमुख नाहीत, देशाची जनता. आपलं प्रियांबल म्हणतं की देशाची जनता या देशाची खऱ्या अर्थानं अधिकारी आहे. आणि आपण जर ठरवलं की आम्ही आमच्या गावचे मालक आहोत, आमच्या गावाचा विकास कसा व्हावा आम्ही ठरवू, तर तुम्ही ठरवायचा नाही. आमच्या गावात धरण व्हावं का पूल व्हावं, प्रायोरिटी आम्ही ठरवू. आणि तुम्हाला पाहायला मिळेल की जरूर तुम्ही या भागातले आहात, कधी जाऊन पहा. तिथे सर्च प्रकल्पही पाहता येईल बंगचा, आणि हेही पुढे पाहता येईल तुम्हाला. तर त्या गावामध्ये प्रत्येक निर्णय बहुमतानं नाही, एकमताने घेतला जातो. एकमतानं झाला तोच निर्णय अंमलात आणला जातो. एकमत होईपर्यंत तो निर्णय अंमलात आणला जात नाही. आणि मध्यंतरी जयराम रमेश हे पर्यावरण मंत्री असताना केंद्राचे 1-2 मंत्री आणि महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 7 मंत्री त्या लेखामेंढाला आले होते. आणि जंगलाची जी मालकी जी सरकारकडे होती ती मालकी त्यांनी गावाकडे सोपवली. सरकारकडे जेव्हा मालकी होती तेव्हा जवळपास 8 कोटी रुपयाचं उत्पन्न वार्षिक मिळायचं. पण गावाकडे जंगल संपत्तीची मालकी आल्याच्या नंतर 32 कोटी रुपयेपर्यंत त्यांचं उत्पन्न गेलेलं आहे. मला असं वाटतं, तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला, या पद्धतीनं आमच्या गावचे आम्ही मालक आहोत, आम्ही सरकार आहोत. वी द पीपल ऑफ इंडिया आर द रिअल गव्हर्नमेंट ऑफ धिस विलेज, असं आपल्याला म्हणता आलं पाहिजे. आम्ही लोक या गावचे मालक आहोत. कुणी राज्यपाल आमचा मालक नाहीये. इथे काय करायचं, काय केलं पाहिजे, काय सोयीचं आहे, गावचे लोक ठरवतील. आणि मला असं वाटतं की या पद्धतीची प्रज्ञा, संघटित भावना गावागावांच्या मध्ये जेव्हा निर्माण होईल तेव्हा गांधीजींच्या स्वप्नातलं भारत, मी तर असं म्हणतो की गांधीजीच्या स्वप्नातलं भारत निर्माण होऊ शकतं. हे देवाजी तोफा या आदिवासी लोकांनी दाखवलं. मला देवाजी तोफा म्हणत होता की आदिवासी कधी सडकेच्या बाजूला शौचाला जात नाही. आदिवासीची संस्कृती हे गाव प्रदूषित करण्याची नाही, आदिवासीची संस्कृती जी आहे गाव स्वच्छ ठेवण्याची आहे. आदिवासीची संस्कृती हुंडा घेण्याची नाही. आम्ही उलट मुलांचे लोक मुलीकडे 7 रुपये हुंडा देतो, मुलीकडून हुंडा घेण्याची प्रथा आमच्याकडे नाही. म्हणून आपल्याला प्रश्न पडतो की सुसंस्कृत ते आहेत का आपण आहेत? आपण त्यांना आदिवासी म्हणायला लागलो आणि आपण सुसंस्कृत म्हणायला लागलो. आणि सुसंस्कृत
एखाद्या गावात आपण गेलो, पु ल देशपांडेची एक पुढारी पाहिजे नावाची कथा आहे, नाटिक आहे. त्या पुढारी पाहिजे कथेमध्ये तो नाटकाचा नायक त्याच्या सहकार्याला विचारतो, अरे गड्या, गाव जवळ आलं म्हणजे कसं ओळखायचं? तो म्हणतो, लई सोपं, लई सोपं. कसं? ते म्हणले, गावचे दिवे टिमटिम टिमटिम दिसायला लागलं की गाव जवळ आलं समजायचं. अजून जवळ आलेलं कसं समजायचं? ते लई सोपं म्हणले. कुत्रे भुंकण्याचा आवाज आला की समजायचं गाव जवळ आलंच. पुन्हा प्रश्न करतो तो, अजून जवळ आलाच कसं? खिशातला रुमाल काढून नाकाला लावायची पाळी आली की समजायचं आता गाव आलंच. बघा, तुम्ही दिलं उत्तर. मग त्यांनी हे सांगितलं, हे आपण करू शकतो. अशी कितीतरी गावं आता महाराष्ट्रात आहेत. पोपट पवारचं गाव आहे. पोपट पवारचं गाव जे आहे, हिवरे बाजार, मोठं गाव नाही. हिवरे बाजारी 2,5-3 हजार वस्तीचं गाव आहे. पण 2,5-3 हजार वस्तीमध्ये रोज 4,000 लिटर दुधाचं उत्पादन आहे. 4,000 लिटर दुधाचं उत्पादन. एकही घर पोपट पवारच्या गावामध्ये दारिद्र्य रेषेच्या खाली नाही. एकही घर. एकच गावामध्ये मुसलमानाचं कुटुंब आहे. त्यांनाही त्यांच्या देवाची प्रार्थना करता यावी म्हणून गाववाल्यांनी पट्टी करून एक मस्जिद बांधून दिलेली आहे. मला असं वाटतं हे सामर्थ्य लोकांच्या मध्ये आहे. तुम्ही जर प्रत्येक गोष्ट सरकारकडे बघणार असाल तर मला असं वाटतं की हे गाव आणि तो माणूस कधी संपन्न होणार नाही. आम्ही कुणीतरी माणसं आहोत, या राष्ट्राचे आम्ही घटक आहोत. आमच्यामध्ये निर्माण शक्ती आहे, आमच्यामध्ये सृजनशीलता आहे, आमच्यामध्ये एक प्रकारची निर्माण शक्ती आहे. ही भावना जोपर्यंत युवकांच्या मध्ये निर्माण होत नाही, यूथ इज ही हू क्रुसिफायज हाऊ अँड व्हाय. तरुण तो असतो जो हाऊ आणि व्हायला क्रुसिफाय करत असतो, छेद देत असतो. इम्पॉसिबलला पॉसिबल करण्याची ताकद ज्याच्या मनगटामध्ये आणि ज्याच्या रगारगामध्ये सळसळत असते तो तरुण असतो. जो प्रत्येक परिस्थितीच्या समोर नांगी टाकतो तो तरुण नाही आहे. वयानं तरुण असेल पण वृत्तीनं तो जख्ख म्हातारा आहे. काळाच्या भाळावर सुद्धा मात करून पुढे जाण्याची जिद्द ज्याच्यामध्ये असते तो खरा तरुण असतो. मला असं वाटतं गांधीजींना असा तरुण अभिप्रेत होता. गांधीजी या देशातली संसाधनं ही सगळ्या देशासाठी आहेत, समाजासाठी आहेत. नेहरूजींनी एका गावात गेल्यानंतर पाणी मागितलं. गावातल्या बाईने पेलाभर पाणी दिलं. नेहरूजीने अर्धा ग्लास पाणी पिलं, अर्धा फेकून दिलं. बापूजी म्हणाले, आपको मालूम नहीं था क्या आपको प्यास कितनी थी? जितनी प्यास थी उतना ही पानी लेना था. आधा पानी पिया और आधा फेंक के दिया. पानी पर अपने अकेली की मालकी नहीं है, पूरी जनता की, पशु पंछियों की, सबकी मालकी है. म्हणजे ही भूमिका आपण प्रत्येकाने ठेवली तर या सृष्टीमधल्या प्रत्येक घटकाला त्याचं जीवन चांगल्या पद्धतीने जगता येऊ शकेल. मला असं वाटतं महाराष्ट्रात आता अशी कितीतरी गावं आहेत जी गावं गांधींचं स्वप्न घेऊन पुढे जात आहेत, ताकदीनं जात आहेत. सरकारच्या मदतीची अपेक्षा करत नाहीत. एक प्रकारची एक स्वयंशक्ती त्यांच्यामध्ये. फिलिपाईनचा एक विचारवंत होता, मला त्याचं नाव आठवत नाही. त्याला तुमच्यासारख्या मुलांनी प्रश्न विचारला, व्हॉट इज रेव्होल्युशन? क्रांती म्हणजे काय? असा प्रश्न विचारला. एका वाक्यात त्या विचारवंतानं उत्तर दिलं. काय म्हणाला तो? an involvement in the continuous creative activity is the revolution. सातत्यानं निर्मितीक्षम कामामध्ये आपला सहभाग देणं हीच क्रांती असते. क्रांती म्हणजे घोषणा नाही, क्रांती म्हणजे वल्गना नाही. बाबा आमटे आम्हाला शिबिरात सांगायचे की घोषणा वांज असतात, फसव्या असतात, नपुसक असतात. घोषणांच्या मधून कधी क्रांती होत नसते. क्रांतीला समर्पण लागतं, बलिदान लागतं, सर्वस्व झोकून देण्याची तयारी ठेवावी लागते. 1972 पासून पोपट पवार सगळ्या पक्षांनी प्रयत्न केले, आम्ही आमदारकीचं तिकीट देतो. मला आमदारकी नको, मला माझं गावचं राजकारण, समाजकारण हेच पुढे न्यायचं. पद्मश्री मिळाली. मला असं वाटतं गावच्या अशा एकेका तरुणांनी गावाच्या प्रश्नाशी लग्न लावून घेतलं पाहिजे. यूथ इज सपोज टू वेड विथ द कॉज ऑफ द विलेजेस. गावामध्ये सतावणारे जे प्रश्न, त्या प्रश्नांशी मी लग्न करणार आहे आणि त्या प्रश्नांसाठी मी संघर्ष करणार आहे. ही भूमिका आपल्यात असेल तर गांधींच्या स्वप्नातला भारत आजही निर्माण होऊ शकतो. फक्त ती प्रज्ञा आपल्याला आपल्यामध्ये ठेवून कामाला लावावं लागेल. गांधींचं जे हिंद स्वराज्य पुस्तक आहे
हिंद स्वराज्य हे गांधीजींनी 1909 मध्ये लिहिलं. हिंद स्वराज्य 1909 मध्ये लिहिल्याच्या नंतर 45 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंना विचारलं, हिंद स्वराज्य के बारे में आपका क्या ख्याल है? तेव्हा पंडित नेहरू म्हणाले, वो खुंटी पर टांग कर रखने का एक किताब है, उसका कोई आज के संदर्भ में उपयोग नहीं है, असं त्यांनी सांगितलं. 1963 मध्ये पार्लमेंट चालू असताना एक जणांनी विचारलं, अब आप हिंद स्वराज्य के बारे में क्या सोचते हो? पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले कि हमारी गलती हो गई, हिंद स्वराज्य को समझने में हमने गलती की है, हिंद स्वराज्य के रास्ते से जाना चाहिए था, हम गए नहीं, ये बहुत बड़ी गलती हो गई. आणि ती आता गलती सुधारायला पुन्हा लगेच संसदमध्ये नेहरू वारले. आपल्या लक्षात येईल की शेवटी हा जो हिंद स्वराज्यामध्ये गांधीजींनी सांगितलेला मार्ग आहे की पाश्चिमात्यांच्या मार्गाने आम्ही पुढे गेलो तर आपला कधी विकास होणार नाही, कारण पाश्चिमात्याची संस्कृती ही पाशवी संस्कृती, ही जंगली संस्कृती आहे, माणसाला माणूस म्हणणारी संस्कृती नाही, माणसाला उद्ध्वस्त करणारी संस्कृती आहे. आणि या संस्कृतीच्या मार्गाने आपण गेलो तर आपण कधीच पुढे जाणार. ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न आहे, प्रदूषणाचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, पाण्याची पातळी वरच्यावर खाली चाललेली आहे. हे जे आपलं लागून चालन करण्याची लालसा सतत वाढत आपली चाललेली आहे आणि ही वाढत जाणारी लालसा एके दिवशी आपला अंत घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि यातून आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्याला गांधीच्या मार्गानं हव्यास कमी करून आम्हाला मिनिमाइज युअर नीड्स ही भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. तुम्हाला ग्रीड थांबवावी लागेल, हाव थांबवावी लागेल आणि नीड मर्यादित कराव्या लागतील, तरच प्रश्न सुटू शकतील असं मला वाटतं. मी मगाशी म्हणालो की प्रत्येकाने हॅव मोरच्या ऐवजी जस्ट इनफ, मला एवढं पुरेसं आहे, ही भूमिका ठेवली तर तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला त्या प्रश्नाला अभिप्रेत असलेला भारत निर्माण होऊ शकेल. मला असं वाटतं की एका विचारवंताने असं लिहिलं आहे की जसजसं 21वे शतक पुढं सरकत चाललेलं आहे आणि हे शतक जसजसं पुढं जाईल तसतसं सगळं शतक गांधीजींच्या विचारांच्या जवळ आलेलं असेल, अशी त्याची भूमिका आहे. मला असं वाटतं ती वेळ लांब नाही आहे, कारण सगळ्या जगांना बॉम्ब, अणुबॉम्ब, विज्ञान, त्याची विनाशकता, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे ते कळालं आहे. आणि यातून शाश्वत मार्ग काय? मला असं वाटतं की 53 नोबेल पारितोषिक विजेत्यांनी 1993 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाला एक संयुक्त पत्र दिलेलं आहे की आज जगासमोरचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांचं उत्तर आपल्याला पाहिजे असेल तर देर इज नो अदर सोल्युशन एक्सेप्ट गांधीयन वे. गांधीच्या मार्गाशिवाय आता जगातल्या प्रश्नाचा गुंता सोडायला दुसरा मार्ग नाही. अशा पद्धतीचा मसुदा त्यांनी संयुक्त राष्ट्राकडे दिलेला होता. मला असं वाटतं की या लहान लहान आणि छोट्या छोट्या उपक्रमातून एक मोठी क्रांती होऊ शकते. अण्णा हजारे काही 100 गावात गेले नाहीत, राळेगणमध्ये बसले, एका गावात बसले. 72ला एका गावात बसलेला हा माणूस त्याने वैश्विक क्रांती केली. राळेगण सिद्धीमध्ये एका गावात बसून 27 हातभट्ट्या चालत होत्या. राळेगणला गाव 2,500-3 हजार वस्तीचं, 27 हातभट्ट्या. आसपासच्या गावचे 5-50 गावचे लोक फार चांगली हातभट्टी मिळते म्हणून तिथे यायचे प्यायला. पण आज त्या गावाचा बदल, तिथली शाळा, कसली शाळा? गुणवत्तेप्रमाणे प्रवेश नाही, ज्याच्याकडे जास्त मार्क्स मिळवून त्याला अगोदर प्रवेश, अशी शाळा. प्रयोगशाळा कुलूप बंद नाही, उघडी प्रयोगशाळा, मुलांना पाहता यावी, बघता यावी, प्रयोग करता यावे. एवढी मोठी क्रांती. प्रत्येक लहान मूल सुद्धा रस्त्यावर संडास करत नाही. एवढी मोठी क्रांती राळेगण सिद्धीमध्ये केलेली आहे. राळेगण सिंधी गावाचं नाव होतं अगोदर, त्याचं राळेगण सिद्धी झालं. सैन्यातून निवृत्त झालेला माणूस आपल्या घरी न जाता, आम्ही अण्णाच्या घरी गेलो, त्यांच्या चुलतीला भेटलो, अण्णाला म्हणालो अण्णा आम्ही घरी जाऊन आलो.
ते म्हणाले मी सैन्यातून आलो, ते यादव बाबाच्या मंदिरातच पेटी टेकवली आणि गावचा संसार माझा संसार करत राहिलो. स्वतःचं तर लग्न झालेलंच नव्हतं. मी घरी गेलोच नाही म्हणले. 72ला जे आलो ते घर पाहिलंच नाही, इथंच राहिलो मंदिरात. मला असं वाटतं की हे समर्पण, हे सॅक्रिफाईस, हे जे आहे हेच समाजामध्ये बदल घडवून आणू शकतं. गांधींचा केवढा सॅक्रिफाईस आहे, विनोबांचा केवढा. विनोबांचे सगळे भाऊ, विनोबाजींचे भाऊ होते बाळकोबा, यांना काय दिलं होतं गांधीजीने काम? त्यांना संडास साफ करण्याचं काम दिलं होतं आणि आयुष्यभर ते काम त्यांनी केलं. मला असं वाटतं अहो आज बापूजीची क्रांती एवढी आहे, आज तुम्हाला लक्षात येईल, आज आपल्याला ढोरं कापणारे, चामडी करणारी माणसं मिळत नाहीत. ब्राह्मण समाजामधली कितीतरी माणसं, गांधीजींनी त्यांना ट्रेनिंग दिलं, कातडी कशी काढावी, कातडी कशी कमवावी, त्याच्यापासून चामडीचे वाहनं कसे बनवावे, चप्पल जोडे कसे बनवावेत, हे असं ट्रेनिंग दिलं. आप्पासाहेब पटवर्धनसारखा ब्राह्मण कुटुंबातला माणूस आयुष्यभर भंगीमुक्ती आंदोलनाचं काम करत राहिला. गांधी असं म्हणायचे की आपण काय शिकलो यापेक्षा समाजाची गरज काय आहे त्या पद्धतीचं काम आपल्याला करावं लागेल. याला प्रोसेस ऑफ डी एज्युकेशन म्हटलेलं आहे. आम्ही शिकलो काय? ते ठक्कर बाप्पा इंजिनियर झाले, काम कोणतं दिलं? आदिवासींचं उत्थानाचं काम करा. आयुष्यभर ते काम केलं. मला असं वाटतं मित्रांनो की आपण एखाद्या गावात, एखाद्या गटात ठाण मांडून बसलो आणि एखाद्या कामाची सुरुवात केली. तुम्हाला मी अशी शेकडो कामं जे मुलं करतेत दाखवतो. मग मराठवाड्यामध्ये मी पाहतो, आमच्याकडे रवी बापटले म्हणून पोरगा आहे, बॅचलर आहे, मास्टर ऑफ जर्नलिझम झालेला आहे. 70 मुलं तो याचे आपले त्यांनी घेतले. आपला कोणता आजार तो, हां, त्याच्यात तो घेऊन तो 70 मुलं घेऊन हसेगावला बसलेला आहे. दुसरा मुलगा दत्ता बारक जे भामरागडला होता लॅब असिस्टंट गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये, ते सोडली आणि तोही डोंगरावर, बीडच्या डोंगरावर बिंदुसरा धरणासमोर 3.5 एकर जागा घेऊन कामाला लागला. आनंद झेंडे हा कॉलेजला, श्रीगोंद्याला कॉलेजमध्ये सेवक आहे, पण त्यांनी बाबा आमटे बहुउद्देशीय सेवा संस्थाकडून तो काम करतोय. हा नागरगोजे, दीपक नागरगोजे बीडमध्ये शिरूर कासार गावात अरबी गाव आहे, तिथे त्यांनी अनाथ आणि वेश्यांची मुलं घेऊन अनाथालय सुरू केलेलं आहे. सहारा अनाथालय गेवराईला आहे. अशी कितीतरी अनाथ, 70 अनाथ मुलं आहेत, तरुण मुलं. मला आपल्याला सांगायचं आहे की ज्यांची अजून 30-35च्या पुढचं वय नाही झालं, त्या वयात त्यांनी एका ध्येयाला झुंपून घेतलंय. मला असं वाटतं या तरुणांच्या माध्यमातून उद्याच्या भारताचं एक स्वप्न साकार होतंय असं मला स्वतःला वाटतं. मी निराशावादी नाही, मी आशावादी आहे. मी जे आहे नकारात्मक पद्धतीने विचार करणारा नाही, सकारात्मक पद्धतीने विचार करणार आहे. मला असं वाटतं मित्रांनो की आपण सकारात्मक पद्धतीनं, आपण जिथं आहोत, आपली जेवढी क्षमता आहे त्या पद्धतीनं एखादं सकारात्मक काम करण्यासाठी स्वतःला वाहून घेणं, ही भूमिका आपण ठेवली. फळ लगेच मिळत नाही. 5-10 वर्षे, 20 वर्ष सतत काम करावं लागतं. त्या कामाच्या नंतर रिकग्निशन मिळतं. रिकग्निशन लगेच मिळत नाही. समाज आहे सगळा उलटा पालटा तुम्हाला पारखून घेत असतो आणि मग तुमचा उल्लेख करत असतो. हा समाज एकाएकी एखाद्याला स्वीकारत नाही. तो अनेक अग्निदिव्यातून तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुमचं मोल समाजाला कळतं. मला असं वाटतं तुम्ही अशा पद्धतीनं ज्या गावात आहात तिथं मी क्रांती करणार, तिथं एक निश्चितपणे एक गांधीच्या स्वप्नातलं गाव निर्माण करणार, अशी जिद्द जर तुम्ही तुमच्या मनात ठेवली, आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्ही तिथे कामाला लागलास, आम्ही वर्षातून काही 8-10-15 दिवस जरूर तुमच्या सोबत येऊ, काम करू. पण अशी गरज आहे समर्पित व्यक्तीनं कामाला वाहून घेण्याची, आणि ती भूमिका आपण जर वठवली तर मला असं वाटतं गावागावांच्या मध्ये स्वयंपूर्ण स्वावलंबी गाव. आज राळेगण सिद्धीमधल्या प्रत्येक मुलाला ग्लासभर दूध मिळतं सकाळी सकाळी. त्यांच्याकडून व्यायाम, योगासन, त्यांचे ट्युशन 1 पैसा न घेता शिक्षकच त्यांचे ट्युशनचे क्लास घेतात आणि उत्तम पद्धतीची पिढी तयार होते त्या ठिकाणी. लोक फार हुशार असतात, त्या माणसाला देव करायचा प्रयत्न करतात. बाबासाहेबांना आता देव करतात, काही दिवसात मंदिरं होतील. हे कुणाचं मंदिर आहे? आंबेडकर मंदिर म्हणतील. तसं अण्णांचा म्हणले वाढदिवस सुरू करायचा. अण्णा म्हणाले माझा कशाला वाढदिवस, नको म्हणाले. आपण असं करू, गावातल्या ज्या मुली दुसऱ्या गावात गेल्या सुना म्हणून काम करतात, दुसऱ्या गावातल्या ज्या मुली गावात सुना म्हणून आल्या त्यांचं स्वागत करूया. शेतीमध्ये काम करणाऱ्या महिला असतील त्यांचं स्वागत करूया.
कष्टकरी कामगार असतील, म्हणजे अण्णांच्या वाढदिवसाच्या दिवशी गावातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचं सत्कार केला जातो. मला असं वाटतं की अशा अनेक गोष्टी आहेत, त्या कधीतरी सवडीनं तुमच्या गावीसुद्धा असे 10-15 मुलं जमली तर त्यांच्यात येऊनही बोलता येतील. आपण जरूर त्या पद्धतीने विचार करावा. निराश होऊ नका, यातून मार्ग काढा. अंधकार तर खूप आहे, पण अंधकारातून अशी एक पंथी जरी आपल्या प्रकाशाचं अस्तित्व दाखवू शकली तर ती किमान तिच्या भोवताचा तरी अंधार दूर करू शकते. ही अपेक्षा आणि हा विश्वास मनामध्ये ठेवा. शेवटी मी म्हणतो की सेल्फ कॉन्फिडन्स इज द की ऑफ ग्रँड सक्सेस. आपल्यावरचा आत्मविश्वास हेच यशाचं खरं गमक आहे आणि ते तुम्ही गमवू नका एवढंच सांगेल. धन्यवाद. हा. नंतर बोला, यांचं वेळच आपण नंतर बोलू. धन्यवाद सर. आपण मागच्या दोनही सत्रामध्ये आपल्या एकंदरीत अभ्यासाचा आढावा, एकंदरीत चिंतन मनन विद्यार्थ्यांसमोर आमच्यासमोर कथित केलं. त्या सगळ्या विचारांना आम्ही आदर करतो आणि आपण दिलेले विचार, आपण दिलेला विद्यार्थ्यांना संदेश हा नक्की अंगी बांधू असा आपणास विश्वास देतो. आपण आमच्या विनंतीला मान देऊन आलात, आपले विचार इथे मांडलेत, त्याबद्दल आमच्या परिवारातर्फे मनपूर्वक आपले आभार आणि थांबते. समारोपीय समारंभ लगेच काही क्षणात इथेच सुरू होईल, कारण बाहेरगावच्या बऱ्याचशा मुली